अध्यक्ष वाल्मिक कराडाचा खंडणीच्या गुन्ह्यात शरण आलेल्या वाल्मिक कराडाचे पद अजून देखील कायम आहे। धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन असेल, निषेध व्यक्त करण्यासाठी सरपंच परिषदेचा निर्णय। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा, सुरेश धस आणि मनोज जरांगी मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। बीड प्रकरणाला 1 महिना उलटला। आतापर्यंत 7 आरोपींना अटक झाली आहे, तर 1 जण फरार आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सरेंडर झालाय, तर सध्या सीआयडी कोठडीत असून इतर आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे। बीड प्रकरणामध्ये 23 वर्षाचा पोऱ्या पोलिसांच्या हाती तुरी देतोय। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचं ट्विट, तर सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला तयार नाही, दानवेंची टीका। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्यात। शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। वनमंत्री गणेश नाईक यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंबाबतचं हे वक्तव्य। पालघरच्या नवघर पोलिसांनी टोरेस कंपनीचं 7 कोटी 47 लाख गोठवलेत। रामदेव पार्क भागामधील टोरेस फसवणूक प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। टोरेसकडून फसवणूक झालेल्यांची संख्या 52 वर गेली। पुण्यातील साखर संकुलामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू असतानाच बत्ती गुल झाल्यानंच अधिकाऱ्यांची उडाली धावपळ। मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं म्हणजेच निव्वळ राजकारण। आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब बाजबे यांचं वक्तव्य, तर परळीतच नाही आष्टीमध्ये काय सुरू आहे, वाळूचे व्यवसाय कुणाचे आहेत, माजी आमदार बाळासाहेब बाजबेंचा हा सवाल आहे। ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपींना बेड्या। पुण्यामधील हवेली तालुक्यातल्या 15 नोव्हेंबर 2024ला अपहरण करून हत्या झाली होती। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण बंद। नव्यानं अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आता ई शिधापत्रिका मिळणार आहे आणि नागपूरमध्ये नवीन रेशन धारकांना आता ई शिधापत्रिकेचं वितरण देखील सुरू झालेलं आहे। विधान परिषदेमधील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर आज निकाल असेल। मुंबई हायकोर्ट आज निकाल देणार आहे। आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटानं दाखल केली होती याचिका। सोलापूरमधील 23 साखर कारखान्यांना एफआरपीनं दिलेल्या नोटीस आहेत। 2 महिन्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एफआरपी जमा झालेलं नाहीये। राज्यातील कोणत्याही भागातल्या नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे। 1 राज्य 1 नोंदणी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे।